गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजच तुमची परीक्षा झाली आणि सगळ्यांना क्युरियोसिटी असेल की बाबा माझं आन्सर बरोबर आलं का, चुकलेलं असेल का, किंवा मी बरोबर म्हणत आहे पण ते ऑथेंटिकली बरोबर आहे का. तर हे चेक करण्यासाठी आजचं हे सेशन आहे. त्याच्यामध्ये बॉटनी, जेनेटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी क्वेश्चन्स आहेत. बऱ्यापैकी कव्हरेज दिलेलं आहे. 100पैकी जवळपास 12 ते 13 क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत. काही क्वेश्चन्स आहेत मला वाटतात की ते बायोटेकशी रिलेटेड नाही आहेत, तरी त्याच्यात मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते. आणि मी पी के ॲग्रीला ॲप्रिशिएट करते की त्यांनी क्विकली, म्हणजे मला 4 वाजता हे क्वेश्चन पेपरचा सेट त्यांनी पाठवला आणि मला सांगितलं की याचे ॲन्सर्स काढून ठेवायला. थोडं टेक्निकलमध्ये आपल्याला थोडा उशीर झाला, परंतु काही हरकत नाही, आपण डिस्कस करूयात. मी क्विक सांगेल, जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, कारण तुम्हाला क्युरियोसिटी आहे की फक्त ॲन्सर बरोबर आहे का नाही, आणि त्याच्या बाजूचं थोडंसं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल क्विकली. तर पहिला सेट एमध्ये तुमचा सिक्वेन्स खालीवर होत असेल, तुमच्याकडे कुठला सेट अवेलेबल आहे मला माहिती नाही, परंतु मी सेट ए माझ्या हातामध्ये आहे. स्क्रीनवरती पण सेट ए आहे. क्वेश्चनचं सिक्वेन्स खालीवर होईल, परंतु नंबर तुम्ही खालीवर जरी झाला तर क्वेश्चन काही बदलणार नाही, त्यामुळे तुम्ही लक्ष द्या. अमंग द फॉलोइंग विच क्रॉप इज आर C4 प्लांट्स. याचं मी जेव्हा शिकवलं होतं तेव्हा रेकॉर्डिंगमध्ये C3 आणि C4 प्लांट्सचं मी ट्रिक सांगितली होती की कशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये हे सगळ्यांनाच माहिती आहे, याच्यामध्ये कुठलाही कॉन्सेप्ट नाही आहे. ऑल ऑफ दिस याचा आन्सर आहे शुगरकेन, सॉर्गम आणि मेज. ह्याची एक ट्रिक मी सांगितली होती की एक मुलगा आहे, त्याचं शेत आहे, ऊसाचं शेत आहे, त्याच्यामध्ये तो गेलेला आहे, ज्वारीची भाकर खात आहे आणि त्याच्यासोबत भाजी नसल्यामुळे तो पॉपकॉर्न खात आहे, मेज. अशा पद्धतीने मी एक लक्षात ठेवायची ट्रिक सांगितली होती. जर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिले तर त्यामध्ये हे 3च नाही तर अजून बरेचसे प्लांट्स त्याच्यामध्ये मी कव्हर केले, C4, C3 आणि कॅम्प पाथवेमध्ये. त्यानंतर आपण बघूयात आता ते ॲक्सेप्टेड मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाइड्स. आता हे याच्यामध्ये ॲग्रोनॉमीमध्ये सुद्धा येऊ शकतं, पण हे मला थोडं वाटलं की बॉटनीशी रिलेटेड आहे, फोटोसिंथेसिसशी रिलेटेड आहे. हर्बिसाइड हे 3 प्रकारच्या ॲक्शनवरती काम करतात. एक करतात इंटरप्शन करणे, एक इनहिबिशन करणे, आणि जी प्रोसेस चालू आहे त्याला स्लो डाऊन करणे. बऱ्याचदा तुम्ही हर्बिसाइड स्प्रे केलेले प्लांट्स पाहत असाल तर त्या प्लांट्सवरती तुम्ही पाहाल की ते प्लांट्स पिवळे पडतात. पिवळे पडण्याचं कारण काय, त्याच्यामध्ये जे फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी चालू असते त्याच्यामधले जे घटक आहेत त्याला इनहिबिट केलं जातं, त्यामुळे त्याचं फोटोसिंथेसिस प्रॉपर होत नाही, आणि प्रॉपर न झाल्यामुळं त्याचे ते लीफ जे आहेत पिवळे पडतात आणि ते झाड म्हणजे जे काही वीड आहे ते वाळून जातं. तर याच्यामध्ये जे 3 दिलेले ॲक्शन्स आहेत, जसे की इनहिबिशन दिलेलं आहे, इनहिबिट द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन, ह्या प्रोसेसमध्ये ते इनहिबिट करतं पहिलं. त्यानंतर इट इनहिबिट्स द बायोसिंथेसिस अँड सेल डिव्हिजन प्रोसेस, बरोबर आहे. तिसरं आहे देर विल बी ॲबनॉर्मल टिश्यू डेव्हलपमेंट, ज्या नॉर्मल टिश्यू जे सायकल आहे त्याला ॲबनॉर्मलिटी तयार करून त्यामध्ये त्याची सायकल डिस्टर्ब करून काय केलं जातं, फोटोसिंथेसिस थांबवलं जातं. म्हणजे हे तिन्ही पण जे प्रोसेसेस आहेत ह्या बरोबर आहेत, म्हणून त्याचा आन्सर काय येईल, 4 येईल. त्यानंतर आहे जेनेटिक अँड फिजिकल प्युरिटी अलॉंग विथ द हाय स्टँडर्ड ऑफ ऑल अदर क्वालिटी पॅरामीटर्स फॉर बेसिक ऑर न्यूक्लियर सीड हॅज. आता हे म्हणजे न्यूक्लियस म्हणले की लक्षात ठेवायचं सगळ्यात बेसिक आहे. त्यामध्ये थोडी जरी इम्प्युरिटी असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशनमध्ये पुढे त्याच्या इम्प्युरिटी वाढत जातात, म्हणून आवश्यक आहे की त्यामध्ये जेनेटिक आणि फिजिकल प्युरिटी 100% प्युरिटी पाहिजे, तेव्हाच पुढचे जे इरर्स किंवा त्याच्यामध्ये जी इम्प्युरिटी आहे ती रिड्यूस होऊ शकते. म्हणजे ह्याचा आन्सर सेकंड आहे. त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फाउंड इन द सेल्स ऑफ ऑल प्लांट्स. आता बरेच जणांनी हे नेटवरती शोधलेलं असेल, बऱ्याच नेटवर त्या इन्फॉर्मेशन चुकीची असते. याचं एक उदाहरण म्हणजे हे, यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं मेन्शन केलेलं आहे की ज्या प्लांट सेल आहेत त्याच्यामध्ये सेंट्रिओल्स असतात असं दिलेलं आहे, काही ठिकाणी नसतात असं दिलेलं आहे. परंतु एक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या की जे ॲनिमल सेल्स असतात त्यांच्यामध्ये हे सेंट्रिओल्सची गरज पडते, प्लांट सेलमध्ये सेंट्रिओल्सची गरज पडत नाही. आणि काय होतं की ते जेव्हा सेल डिव्हिजन जेव्हा होत असतं त्यावेळेस तुम्हाला माहीत राहू द्या की सेल डिव्हिजनच्या वेळेस क्रोमोझोम जे असतात ते एक विरुद्ध दिशेला खेचले जातात. तर ते खेचण्यासाठी ह्या सेंट्रोझोमचा वापर केला जातो. त्या सेंट्रोझोममध्ये सेंट्रिओल्स असतात. ओके, तर ते खेचतात दोन्ही दिशेला, तेव्हा ते ॲनिमलमध्ये गरज असतं, प्लांटमध्ये ह्याची गरज नाही. तर ह्याचा आन्सर 4 आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे चुकीचं दिलेलं असेल तर ते तुम्ही ऑथेंटिकली सोर्स जे आहेत तुमचे ऑथेंटिक ठेवा, नाही तर तुमचं आन्सर चुकीचं होऊ शकतं. आता बरेच जण सेंट्रल व्हॅक्युअल वाटलेलं आहे. सेंट्रल व्हॅक्युअल ही प्रॉपर्टी प्लांट सेलची आहे, कारण प्लांट सेल जे आहेत त्या टर्जिड असतात, म्हणजे पाणी आणि याचे मोठे मोठे सॅक्स असतात, पिशव्या असतात, जेणेकरून त्या टर्जिड फुगलेल्या असल्या पाहिजेत, कारण त्यांचे लोकोमोशन किंवा त्यांचे मुवमेंट्स होत नसते, म्हणून त्यांना व्हॅक्युअलची गरज पडते. त्याचा आन्सर आहे सेंट्रोझोम्स. सेंट्रोझोम्स म्हणजे काय, बॉडीज, अशा बॉडीज ज्याच्यामध्ये सेंट्रिओल्स असतात. सेंट्रिओल्स 2 डायरेक्शनला म्हणजे डिव्हिजनमध्ये मदत करतात, क्रोमोझोमला खेचतात आणि ते ॲनिमलमध्ये करतात, प्लांटमध्ये नाही. तर त्याचा आन्सर आहे 4th. द प्लांट इज कॉल्ड मोनोशियस प्लांट. आता याच्यामध्ये बऱ्याच मुलांना 90% मुलांना कन्फ्युजन असतं की बायसेक्सुअल आणि मोनोशियस प्लांटमध्ये खूप कन्फ्युजन असतं. आज तुम्ही ते क्लिअर करा. 3 प्रकारचे प्लांट तुम्ही लक्षात ठेवा. एक प्लांट असतात असे की ज्याच्या फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल असतात, त्याला बायसेक्सुअल म्हणायचं. असे काही प्लांट्स असतात
की पूर्ण प्लांटमध्ये फिमेल आणि मेल दोन्ही पण असतात, परंतु एकाच फुलामध्ये नाही, तर वेगवेगळ्या लोकेशनला एकाच प्लांटमध्ये. आणि तिसऱ्या प्रकारचे असतात की पूर्ण प्लांटमध्येच फिमेल किंवा मेल, कंप्लीट फिमेल फ्लावर्स असं एक प्लांट असतं आणि कंप्लीट मेल असं एक प्लांट असतं. असे 3 प्रकारचे असतात. तर लक्षात ठेवा, बायसेक्सुअल असतं आणि हे एक असतं मोनोशियस. तर मोनोशियस काय असतं की मेल आणि फिमेल पार्ट्स असतात, परंतु एकाच प्लांटमध्ये असतात. फ्लावर्स वेगळे असतात परंतु एकाच प्लांटमध्ये असतात. म्हणजे आपण ह्याचा आन्सर सी सांगूयात. त्यानंतर आहे, आता इथं बऱ्याच मुलांचं चुकलेलं असू शकतं, पॉसिबिलिटी आहे ज्यांनी हे TCA सायकल व्यवस्थित वाचलेली असेल, डीपमध्ये अभ्यास केला असेल, त्यांना हे आन्सर आलेलं असेल. तरी आज मी तुम्हाला क्लिअर करते. ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिकचं तुम्हाला मिनिंग समजलं असेल. कॅटाबॉलिक म्हणजे काय असतं की एखादा घटक आहे त्याचं विघटन म्हणजे त्याचे ब्रेकडाऊन करणे, आणि ॲनाबॉलिक म्हणजे वेगवेगळ्या घटकांचं मिळून एक बनणे, म्हणजे तोडणे आणि जोडणे. ह्या 2 प्रोसेस ह्या TCA सायकलमधले वेगवेगळे जे बायोमॉलिक्युल्स असतात ते ॲट द सेम टाईम चालतं. त्याच्यामध्ये काही घटक हे म्हणजे तुटण्याचं काम होतं, त्याच्यामध्ये काही घटकांचं बनण्याचं काम होतं. तर त्याला ॲम्फिबोलिक पाथवेसुद्धा म्हणतात, कारण का त्यातले काही घटक तुटतात आणि काही घटक जुडतात. त्यामुळं त्याच्यामधले जे बायोमॉलिक्युल्स आहेत दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली चालतात, म्हणून आपण ॲम्फिबोलिक पाथवेसुद्धा आपण TCA सायकलला म्हणतो. त्याचं एक दुसरं नाव आहे, हे पण लक्षात ठेवा. TCA सायकल इज ऑल्सो नोन ॲज ॲम्फिबोलिक पाथवे. त्याचं एक एक्झाम्पल आहे TCA सायकल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे द टाईप ऑफ जीन इंट्रॅक्शन. हे तर सगळ्यांनी पाठ केलं असेल, हे कोणाचं चुकलं असेल असं मला वाटत नाही. त्याचं आन्सर आहे 4, 9:3:4. जो जनरल रेशो असतो तो कंडेन्स होऊन 4 बनतो, कारण त्याच्यामधले जे जीन आहेत एकमेकांना सप्लिमेंटरी ॲक्शन करतात, म्हणून त्याचा रेशो बनतो 9:3:4. त्यानंतर आहे विच ऑफ द डिफरंट पाथवेज ऑफ फोटोसिंथेसिस प्लांट हॅव द लोअर वॉटर यूज इफिशियन्सी. इथं शब्दांचा खेळ आहे, बऱ्याच मुलांचं चुकलेलं असेल. वॉटर इफिशियंटचं मिनिंग असतं की कार्यक्षम. कमी कार्यक्षम कोण आहे? आता वॉटर इफिशियंट म्हणलं की पोरांनी आन्सर चुकीचं केलं असू शकतं. ह्याच्यामध्ये इथं लोअर इफिशियन्सी विचारलेली आहे. लोअर इफिशियन्सीमध्ये कमी कार्यक्षम, पाणी कमी असताना चांगलं काम करणारा कोण आणि कमी काम करणारं कोण. आता याच्यामध्ये कॅम पाथवे आणि C4 प्लांट्स हे इफिशियंट आहेत. कमी जरी पाणी असलं तर कॅमचं काय की हे प्लांट तर डेझर्टमधले असते, वाळवंटातले असतात जिथं पाणी कमी आहे. हे तर तुम्हाला त्याच्यावरून कळलेलंच असेल. इथं थोडं लॉजिकली विचार केला तर तुम्ही करेक्ट आन्सर देऊ शकता. कॅम पाथवे आणि C4 पाथवेला कमी पाण्यामध्ये ते काम करणार, त्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेले होते. आणि C3 जे प्लांट्स आहेत त्यांना पाणी भरपूर लागतं. पाणी जर कमी पडलं तर त्यांचा सर्वायवल किंवा फोटोसिंथेसिसवरती त्याचा इफेक्ट होतो. म्हणून कमी इफिशियंट कोण आहे तर C3 आहेत. इथं बघा तुम्ही, इथं काय मिळालं, लोअर वॉटर यूज इफिशियन्सी. हे हा शब्द लोअरकडे लक्ष द्या. इफिशियन्सी म्हणलं की बऱ्याच मुलांना कॅम आठवतं, त्यामुळे इथं थोडंसं केअरफुली वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे इन मायटोसिस द फेज विच रिक्वायर्स शॉर्टेस्ट ड्युरेशन. आता यामध्ये सुद्धा गुगलवरती तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला चुकीचं आन्सर मिळू शकते, हे तुम्हाला मी आता सांगते. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला टिलोफेज दिलेला आहे, परंतु रिसेंट जे रिसर्च पेपर आहेत त्याच्यातून सुद्धा तुम्ही बघू शकता की जी ॲनाफेज आहे ती शॉर्टेस्ट फेज आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला बरेच ठिकाणी कन्फ्युजन होईल की टिलोफेजला म्हणायचं का ॲनाफेजला, तर ॲनाफेज इज द करेक्ट आन्सर. गुगलवरती सर्च करून बघितलं तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी टिलोफेज दिसेल, परंतु ॲनाफेज आहे. ॲनाफेजमध्ये क्रोमोझोम जे आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होतात. ठीक आहे. तर ही फेज सगळ्यात शॉर्टेस्ट आहे. त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज युज्ड फॉर द सेपरेशन ऑफ DNA फ्रॅगमेंट्स कट बाय द रेस्ट्रिक्शन एन्झाईम. आता बऱ्याच मुलांनी ह्याला सेंट्रिफ्युगेशन दिलेलं असेल, पण जेल इलेक्ट्रोफोरेसिस करेक्ट आन्सर आहे. जर तुम्ही RFLP मार्करचा अभ्यास केला असेल नीट, आता बरेच ॲग्रिकल्चरच्या मुलांनी एवढा डीप अभ्यास केला नसेल, बायोटेकच्या मुलांना ह्याचा आन्सर आलेला असेल. जे रेस्ट्रिक्शन डायजेशन केले जाते, याचे एन्झाईमचे म्हणजे DNA चे तुकडे केले जातात एन्झाईमच्या मदतीनं, आणि जे तुकडे आहेत त्याला एक फिल्टर लावलं जातं. फिल्टर म्हणजेच कोण असतो, जेल असतो. जेल म्हणजे काय असतो की सॉलिड पार्टिकल अलॉंग विथ स्मॉल पोर्स, छोटी छोटी छिद्र असतात, त्या छिद्रातून हा DNA रन केला जातो आणि त्याला सेपरेट केलं जातं. म्हणून याचा आन्सर येतं जेल इलेक्ट्रोफोरेसिस. सेंट्रिफ्युगेशन येणार नाही. सेंट्रिफ्युगेशननी सुद्धा हा सेपरेट होतं, परंतु जेव्हा तुम्ही रेस्ट्रिक्शन डायजेशननी जेव्हा कट करता तेव्हा त्याच्या फ्रॅगमेंटची साईज जी आहे त्याची साईजनुसार त्याला जर आपल्याला अलग करायचं असेल तर जेल इलेक्ट्रोफोरेसिसचा वापर केला जातो. RFLP मार्कर त्याच्यात याच प्रिन्सिपलवरती काम करतं, रेस्ट्रिक्शन, फ्रॅगमेंट, लेंथ, पॉलिमॉर्फिझम. त्याचा अर्थ काय, एक समजा दोरी आहे, त्या दोरीचे तुम्ही छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि तुम्ही एखाद्या चाळणीमधून जर त्याला गाळलेलं आहे तर त्याचे साईजनुसार त्याच्या स्क्रीनिंग होईल. तसंच याच्यामध्ये DNAचे तुकडे केले आहेत एन्झाईमनी, आणि एन्झाईमचा वापर केल्यानंतर जेल इलेक्ट्रोफोरेसिसच्या मदतीनं आपण त्याचे जे तुकडे आहेत त्याच्या साईजनुसार आपण त्याचं स्क्रीनिंग करतो.
त्यानंतर आहे वेस्टर्न ब्लॉटिंग. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. बायोटेकच्या मुलांनी हे बरोबर आन्सर लिहिला असेल. एखाद्याने सिली मिस्टेकसुद्धा केली असेल ओव्हर कॉन्फिडन्समध्ये की बा हे एवढा सोपा प्रश्न येऊ शकत नाही. पण आता ॲग्रिकल्चरच्या मुलांना थोडासा प्रश्न अवघड वाटू शकतो, पण आजच मी तुम्हाला क्लिअर करते. हे तुम्हाला वेटेज दिलेलं आहे चांगलंच तुमच्या सिलेबसमध्ये. तर लक्षात ठेवा 3 प्रकारच्या ब्लॉटिंग आहेत. ब्लॉटिंग म्हणजे काय ते लक्षात घ्या. ब्लॉटिंग म्हणजे एखादा लिक्विड किंवा सेमी सॉलिड पदार्थ जर सांडलेला असेल तर आपण एखाद्या सरफेसवरती त्याला ॲब्झॉर्ब करून घेतो. एवढं सोपं डेफिनेशन आहे ब्लॉटिंगचं. पहिल्यांदा सॉदर्न नावाच्या सायंटिस्टनी याचा शोध म्हणजे त्याची डिस्कवरी केली आहे म्हणून त्याचं नाव सॉदर्न ब्लॉटिंग. त्यांनी DNA वरती हे काम केलं. तर DNA एका मेम्ब्रेनवरती ॲब्झॉर्ब करून घेतला होता म्हणून त्याचं नाव सॉदर्न ब्लॉटिंग पडलं होतं. तसंच प्रोटीनचं सुद्धा पुढे ब्लॉटिंग झाल्यामुळं तशाच पद्धतीची टेक्निक प्रोटीनसाठी डेव्हलप केल्यामुळं त्याचं नाव वेस्टर्न ब्लॉटिंग पडलेलं आहे. आणि RNAसाठी टेक्निक केल्यामुळे त्याचं नॉर्दर्न ब्लॉटिंग नाव पडलेलं आहे. तर लक्षात ठेवा याचा आन्सर आहे प्रोटीन. प्रोटीन्सच आहेत जे की मेम्ब्रेनवरती ब्लॉट करण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते. त्यानंतर आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनेशनचा अर्थच आहे की तुम्ही वेगवेगळे जीन्स एकत्र करणे आणि त्याच्यापासून त्याच्यापासून काहीतरी प्रोडक्टिव्ह ॲनिमल असेल, प्रोडक्टिव्ह मायक्रोब असेल आणि त्या मायक्रोबपासून बनणारे प्रोडक्ट्स तयार होणे. ॲनिमल असेल, प्लांट असेल, मायक्रोब असेल आणि त्या मायक्रोबपासून बनणारे प्रोडक्ट असतील. तर ह्या तिन्ही गोष्टी एका रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये पॉसिबल आहेत म्हणून याचा आन्सर येतं ऑल ऑफ द अबाव. त्यानंतर आहे संपले ओके. तर याच्यातले मॅक्झिमम क्वेश्चन मी याच्यात कव्हर केले आहेत. तुम्हाला जर कोणता क्वेश्चन वाटला की हा बायोटेकशी रिलेटेड आहे पण तो कव्हर झालेला नाही तर तुम्ही बिंदास तुमच्या ग्रुपमध्ये टाकू शकता. आपण त्याच्यावरती सेपरेट एक व्हिडिओ तयार करूयात. थँक्यू व्हेरी मच. हॅलो एव्हरीवन, आत्ताच ॲग्रिकल्चर मेन्सचा पेपर नंबर 2 आता आपल्याला भेटलेला आहे. त्याच्यामध्ये जे काय ॲनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्सचे जेवढे क्वेश्चन आले होते 6 ते 7 क्वेश्चन, जवळजवळ 6 क्वेश्चन आले होते. तर त्याचे एक्सपेक्टेड आन्सर काय असतील ते आपण बघणार आहोत. जो काही आपला जो सेट ए आहे त्याच्यामध्ये जे आपले आलेले क्वेश्चन आहेत 6 क्वेश्चन जवळजवळ ॲनिमल हजबंड्रीवरती आले होते. आणि पेपर नंबर 1मध्ये लंपी स्किन डिसीजवरती एक क्वेश्चन आला होता. तर ते सुद्धा लंपी स्किनचा जो आन्सर आहे त्याचं ओनली C हे आन्सर आहे की ते डिसीजचं जे आहे ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा माझं इंट्रोडक्शन देतो. मायसेल्फ डॉक्टर तुषार राजेंद्र भोसले, असिस्टंट प्रोफेसर ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, मुक्ताईनगर, डिस्ट्रिक्ट जळगाव. ठीक आहे. तर आपला जो पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 31 फ्रॉम पेपर 2 की सॉफ्ट कर्ड मिल्क इज कॅरेक्टराइज बाय. तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत. डेअरी सायन्सचा असलेला हा क्वेश्चन आहे की लो केसिन अँड कॅल्शियम कंटेंट. दुसरा ऑप्शन आहे लो केसिन अँड हाय कॅल्शियम कंटेंट. त्यानंतर थर्ड हाय केसिन अँड कॅल्शियम कंटेंट. फोर्थ वन इज हाय केसिन अँड लो कॅल्शियम कंटेंट. तर याचं एक्सपेक्टेड आन्सर असं असू शकतं की लो केसिन अँड कॅल्शियम कंटेंट हे त्याचं आन्सर असू शकतं. सॉफ्ट कर्ड मिल्क इज कॅरेक्टराइज बाय. तर त्याचं पहिलं ऑप्शन हे त्याचं आन्सर असू शकतं. त्यानंतर थोडंसं कन्फ्युजन आहे याच्यामध्ये म्हणून ते तसं केलेलं आहे. पण हे जे आहे ते कन्फर्म आहे. 32 नंबरचा जो क्वेश्चन आहे, जर तुम्ही PPT जर मी बनवलेली पाहिली असेल तर त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिफर केली असेल तर त्याच्यामध्ये अगदी याचा आन्सर सरळ सरळ दिसत आहे की बुल्स सेमिनल वेसिकल सिक्रिशन आर रिच इन. 32 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सरळ सरळ आपल्या एकदम ठसठशीत लाईन लिहिलेली आहे की त्याचं उत्तर आहे फ्रुक्टोज. सेमिनल वेसिकल काय सिक्रेट करतं खालीलपैकी? कॉपर, मॅनोज, फ्रुक्टोज किंवा जेल. तर त्याच्यामध्ये फ्रुक्टोज हे त्याचं आन्सर अगदी बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जो काय क्वेश्चन आहे याच्यामध्ये 33 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलेलं आहे की विच इज द बेस्ट मेथड ऑफ गेटिंग ट्रू स्ट्रेन्स फ्रॉम अननोन स्टॉक बाय हेल्पिंग सिलेक्शन ऑफ डिझायरेबल अँड कलिंग. इथं थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झाली असावी. कलिंग ऑफ अनडिझायरेबल इंडिव्हिज्युअल. तर त्याचं उत्तर आहे इन ब्रीडिंग. कारण बिकॉज 6 जनरेशनपर्यंत जे आहे आपल्याला त्याच्यामध्ये काय मिळतो? ट्रू स्ट्रेन ट्रॉक जे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असतो. सो त्याचा आन्सर इन ब्रीडिंग हे त्याचं आहे. काय म्हटलेलं बघा, ट्रू स्ट्रेन, गेटिंग ट्रू स्ट्रेन म्हटलेलं आहे. फ्रॉम अननोन स्टॉक असं म्हटलेलं आहे. सो त्याचं एक्सपेक्टेड आन्सर हे एक असावं. थोडंसं याच्यामध्ये 60-40चं कन्फ्युजन आहे पण जास्तीत जास्त हेच त्याचं आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 34 नंबरचा जो क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये कन्फर्म आन्सर आपल्याला माहीत आहे. काय म्हटलं बघा, माझ्या नोट्समध्ये सुद्धा मी आन्सर हे एक पद्धतीनं तिथं दिलेलं आहे की मेंटेनन्ससाठी लॅक्टेटिंग काऊला मेंटेनन्ससाठी किती मेटाबॉलायझेबल एनर्जी
ही मेगा कॅलरीमध्ये किंवा किलो कॅलरीमध्ये किती लागते हे दिलेलं आहे. आणि बऱ्याच पुस्तकांमध्ये सुद्धा हे अवेलेबल आहे, पण एवढं बारकाईनं आपण त्याकडे लक्ष देत नाही. आपण काय फक्त बघतो ब्रीड्स कुठले कुठले असतील, त्याचे होम ट्रॅक काय असतील, तर त्याच्यावर एकही क्वेश्चन यावेळेस विचारला नाही. जरा थोडंसं डीपमध्ये त्यांनी न्यूट्रिशनवर त्याच्यावर क्वेश्चन विचारले, ब्रीडिंगवर क्वेश्चन विचारलेले आहेत. नाही तर दरवेळेस आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, त्याचं टेम्परेचर, त्याचा अँगल याच्यावरच फोकस जास्त करतो. तर यावेळेस क्वेश्चन थोडेसे वेगळे आलेले आहेत आणि थोडेसे डीप पण आलेले आहेत. म्हणजे पुढच्या वेळेस विद्यार्थी काय करतील, ॲनिमल हस्बंड्री अँड डेअरी सायन्सला थोडं जास्त महत्त्व देतील. 6 क्वेश्चन त्याच्यामधून आलेले आहेत. तर काय क्वेश्चन आहे बघा. द मेटाबोलायझेबल एनर्जी मेगा कॅलरी, एम कॅल म्हटलेलं आहे, मेगा कॅलरी रिक्वायरमेंट पर डे फॉर मेंटेनन्स ऑफ ए लॅक्टेटिंग काऊ वेइंग 400 kg ॲज पर ICR 2013 फिडिंग स्टँडर्ड. तर ICRच्या 2013च्या फिडिंग स्टँडर्डनुसार मेटाबॉलायझेबल एनर्जी 400 किलोच्या लॅक्टेटिंग काऊला किती लागेल मेंटेनन्ससाठी, तर ती आहे 12.10. ॲक्च्युअल त्याचं रिक्वायरमेंट आहे 12.10 मेगा कॅलरी असं म्हटलेलं आहे. ॲक्च्युअल किती लागते 12.10 एम कॅल असं म्हणू शकतो आपण 12.10, पण हे त्याचं आन्सर आहे 12.72. हे सुद्धा चालतं, जवळपास व्हॅल्यू सेम असल्या तर इकडे तिकडे चालतात. सो आन्सर नंबर 4 इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट आहे विच मिल्क इज बेस्ट फॉर प्रिपरेशन ऑफ छन्ना. आता याचं तर सोपंच आहे, हा एक सोपा क्वेश्चन होता डेअरी सायन्सचा. एकदम सोपं याचं उत्तर की काऊ मिल्क जे आहे ते छन्ना प्रिपरेशनसाठी एकदम बेस्ट मिल्क आहे, सुटेबल आहे. कारण बफेलो मिल्क जे आहे ते अनफिट काय, तर त्याच्यामध्ये जे टोटल सॉलिड ॲश कंटेंट जे आहे ते जास्त असतं, त्यामुळे बफेलो मिल्क सुटेबल नाही. पण काऊ मिल्क एकदम परफेक्टली सूट होतं छन्ना प्रिपरेशनसाठी. त्यानंतर लास्ट वन क्वेश्चन जो आहे हा एकदम थोडासा फिरकी देणारा क्वेश्चन होता की भल्याभल्यांना थोडंसं घाम फुटेल असा हा क्वेश्चन आहे. त्यामुळे मी सुद्धा या क्वेश्चनच्या आन्सरबद्दल थोडंसं कन्फ्युजिंगच आहे, पण तरीही एक्सपेक्टेड आन्सर काय असेल हे थोडंसं नोट्स पाहून सिनियर्सच्या मदतीनं आपण काढलेलं आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन काय पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट अबाउट बफेलो मिल्क. आता बफेलो मिल्कच्या बाबतीत खालीलपैकी कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे, तर बफेलो मिल्क फॅट हॅज अ हायर सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू अँड मेल्टिंग पॉईंट दॅन काऊ मिल्क फॅट असं म्हटलेलं आहे. तर हे चुकीचं आहे. आणि दुसरं जे आहे वाक्य, काऊ मिल्क फॅट इज हायर दॅन बफेलो मिल्क फॅट इन ब्युटेरिक अँड ओलिक ॲसिड, तर हे एक बरोबर आहे. आणि दुसरं आहे द पार्टिकल साईज ऑफ बफेलो मिसेलर केसिन इज लार्जर दॅन काऊ मिल्क मिसेलर. तर थोडक्यात काय हे बरोबर आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बफेलोचं मिल्क हे थिक आहे, तर त्यामध्ये टोटल सॉलिड जास्त आहे. सो याच्यावरून एक्सपेक्ट करून, सी वरून एक्सपेक्ट करून आणि हे धरून आपण ऑप्शन नंबर 2 हे बरोबर काढलेलं आहे. तर फ्रेंड्स ह्या एक्सपेक्टेड आन्सर कीज आहेत, म्हणजे 2-3 क्वेश्चन एकदम बरोबरच आहे त्याच्यामध्ये, पण जे शेवटचा हा जो 36 नंबरचा क्वेश्चन आणि सगळ्यात पहिला हा जो क्वेश्चन आहे, सगळ्यात पहिला क्वेश्चन मिल्क केसिनचा थोडासा कन्फ्युजन आहे. 31 नंबरचा आणि 36 नंबरचा कन्फ्युजन आहे. बाकी क्वेश्चन जे आहेत ते आपण बरोबर काढलेले आहेत. आणि हा इनब्रीडिंग ऑप्शन असलेला एक क्वेश्चन, थोडंसं हे 3 क्वेश्चन कन्फ्युजिंग आहेत. बाकी आपण त्याच्यामध्ये बरोबर आन्सर दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आणि जास्त त्याच्यावर तुमचं आन्सर की ठरवू शकता. थँक्यू, ऑल द बेस्ट.